समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। 10वी पास असो वा नापास, करिअरची संधी आता खास। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस येथे प्रवेश प्रक्रिया सुरू। इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, फिटर, कोपा आणि ड्रेस मेकिंग या व्यवसायांमध्ये प्रवेशाची सुवर्ण संधी उपलब्ध। कौशल्य मिळवा, भविष्य घडवा, रोजगाराच्या वाटेवर आत्मविश्वासाने पुढे चला। दरमहा 500 रुपये विद्यावेतन, कौशल्य प्रशिक्षणासह उज्ज्वल जीवन। एसटीची ITI पर्यंत सोय, यशाकडे वाटचाल होय। मर्यादित जागा, त्वरा करा, वेळ दौडू नका, प्रवेश घेऊन भविष्य घडवू। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस। आजचा प्रवेश, उद्याचा विश्वास, कौशल्याची कास, रोजगार हमखास। तर आजच प्रवेश घ्या। ठिकाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृष्णा सूतगिरणी, आंधळी रोड, पलूस तालुका, पलूस, जिल्हा सांगली। अधिक माहितीसाठी संपर्क श्री RP पवार सर, मोबाईल क्रमांक 9890 28 63 33 व श्री PR क्षीरसागर सर 97 66 91 72 51। भिलवडी तालुका पलूस येथे सोमवार दिनांक 29 जून रोजी वटसावित्री पौर्णिमा पारंपरिक पद्धतीने भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। गावातील विविध भागातील वडाच्या झाडांजवळ सकाळपासूनच सौभाग्यवती महिलांची गर्दी पाहायला मिळाली। महिलांनी नऊवारी तसेच पारंपरिक साड्या, दागिने आणि पारंपरिक वेशभूषा परिधान करून वटसावित्रीचे व्रत श्रद्धापूर्वक पाळले। भिलवडीतील दत्तनगर येथील श्री दत्त मंदिरासमोरील वडाच्या झाडाजवळही महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पूजा अर्चा केली। वडाच्या झाडाला हळद कुंकू, फुले, अक्षता आणि नैवेद्य अर्पण करून पवित्र धागा, दोरा 7 फेऱ्यांसह गुंडाळण्यात आला। त्यानंतर वटसावित्रीची कथा ऐकून आणि आरती करून पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, सुख समृद्धी आणि अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करण्यात आली। यावेळी महिलांनी एकमेकींना हळद कुंकू लावून वटसावित्री पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या। गावातील विविध मंदिर परिसर आणि वडाच्या झाडांजवळ दिवसभर धार्मिक आणि मंगलमय वातावरण अनुभवायला मिळाले। पारंपरिक संस्कृती आणि धार्मिक परंपरांचे जतन करत महिलांनी हा सण अत्यंत उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला। वटसावित्री व्रताला हिंदू संस्कृतीत विशेष महत्त्व असून सावित्रीने आपल्या पतिव्रतेच्या सामर्थ्याने सत्यवानाचे प्राण परत मिळवल्याच्या पौराणिक कथेला स्मरून हे व्रत पाळले जाते। त्यामुळे आजही सौभाग्यवती महिला श्रद्धा आणि विश्वासाने हे व्रत पाळत असल्याचे चित्र भिलवडीत पाहायला मिळाले। हा सण दरवर्षी साजरा केला जातो। प्रत्येक सुवासिनी आपल्या नवऱ्याची आयुष्य वाढावं व जन्मजन्मी हाच नवरा आपल्याला मिळावा, नवरा आपला दीर्घायुष्य व्हावा यासाठी ही वडाची पूजा केली जाते। त्याचं महात्म्य असं आहे की सावित्री एक राजकुमारी होती। तिनं एका राजकुमाराबरोबर लग्न केलं, पण त्यांच्या आई वडिलांचं राज्य हिरावल्यामुळं ते गरीब अवस्थेत जगत होते। तरी पण सावित्रीने सत्यवान हाच आपला नवरा असावा म्हणून त्याची निवड केली। पण सत्यवान हा लाकूड तोडायचा, ससाई करायचा। राजकुमार जरी असला तरी शत्रूने त्यांचे राज्य हिरावल्यामुळे त्याची परिस्थिती गरिबीची झाली होती। पण सत्यवानला, सावित्रीला तोच आपला नवरा योग्य आहे आपल्यासाठी असे वाटले व तिने आपल्या वडिलांना जाऊन सांगितले। वडिलांनीही तिला त्याची अनुमती दिली व सावित्रीने सत्यवानाशी विवाह केला। पण तिथे नारद मुनी होते। जेव्हा सावित्रीचा आणि सावित्रीच्या वडिलांचा, राजाचा ज्यावेळेला संभाषण चाललं होतं त्यावेळी तेथे नारद मुनी होते। नारद मुनींनी सावित्रीला सांगितले की सत्यवान हा अल्पायुष्य आहे, तो 1 वर्षानंतर मरणार आहे। हे माहीत असून सावित्रीने सत्यवानाशी लग्न केले। सत्यवानशी लग्न केल्यानंतर सावित्रीला रोज वाटायचे आता दिवस जवळ यायला लागले। असं करत करत 1 वर्ष होत आले। सावित्री सत्यवानाबरोबर नेहमी राहू लागली व तिने एक दिवस सत्यवान लाकडे तोडण्यासाठी जंगलात निघालेले असताना सावित्री म्हटली मी तुमच्या बरोबर येणार व ती सत्यवानाबरोबर जंगलात गेली। लाकड तोडत असताना सत्यवानाला अस्वस्थ वाटू लागले, पण सावित्रीला माहित होतं, तिला ज्ञान होतं पुढं काय होणार ह्या गोष्टीचं। तिला माहित होतं की आता हा सत्यवानाचा मृत्यू इथं अटळ आहे। मग ती त्याच्याबरोबर गेली। तिथं सत्यवान बेहोश होऊन पडला। मग शेवटी तिथं यम सत्यवानाचा प्राण घ्यायला आला। सावित्री त्या यमाच्या पाठीमागं आपल्या सत्यवानाच्या नवऱ्याचे प्राण परत
करण्यासाठी यमाच्या पाठीमागे गेली. तिने पहिला वर मागितला. तिचे सासू सासरे आंधळे होते. पहिला वर मागितला की माझ्या जे सासू सासरे आंधळे आहेत त्यांचे डोळे परत दे. यमाने तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे डोळे परत दिले. नंतर तिच्या वडिलांना पुत्र नव्हता. सावित्री ही एकच मुलगी होती. परत तिनं दुसरा वर मागितला यमाला की माझ्या वडिलांना पुत्र नाहीत आणि माझ्या वडिलांना 100 पुत्र व्हावे. ही इच्छा यमाने पूर्ण केली. तरीही सावित्री काही यमाचा पिच्छा सोडेना. ती यमाच्या पाठोपाठ जायला गेली. मग यम म्हटला तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झाले, तू तिसरा वर माग. मग यमाने सावित्रीने तिसरा वर मागितला की मला सत्यवानापासून 100 पुत्र व्हावे व माझे सौभाग्य अखंड राहावे. यम म्हटलं जा आता परत तू. सावित्री म्हणली तुम्ही मला वर दिलाय की मी सौभाग्यवती राहणार, मग तुम्ही माझ्या नवऱ्याचे प्राण कसे घेऊन जाऊ शकणार. अशा पद्धतीने मग यमाला तिने आपल्या उत्तराने मोहित करून आपल्या उत्तराने प्रत्युत्तर केले आणि त्यामुळे काहीही नसताना यमाला सत्यवानाचे प्राण सावित्रीला परत द्यावे लागले. व ज्या ठिकाणी सत्यवानाचा मृत्यू झाला ते होते वडाचे झाड. मग त्या वडाच्या झाडाखाली सत्यवानाचा देह ठेवून ती यमराजाच्या पाठीमागे गेली व यमराजाकडून तिने सत्यवानाचा प्राण परत आणला आणि अशा प्रकारे सत्यवान जिवंत झाला. त्या दिवसापासून वडाची पूजा केली जाते व अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वड सावित्रीला वट पौर्णिमेला वडाची पूजा करून 7 जन्म हाच नवरा मिळावा अशी प्रार्थना करतात. तसेच वडाच्या झाडाखाली उभे राहिल्याने आपल्याला ऑक्सिजन मिळते. त्याच्या आवारात आपल्याला आरोग्याचे ऑक्सिजन मिळाल्यामुळे स्त्रियांची प्रकृतीही चांगली जाते. हाही ह्याच्या मागचा उद्देश आहे. क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.